तर पुण्यामध्ये भाजपसोबत युतीबाबत शिंदे सेनेत मतमतांतर असल्याचं दिसून येत आहे। रवींद्र धंगेकर यांनी पुणे पालिका निवडणुकीमध्ये 165 जागांवर उमेदवार देणार असल्याचं सांगितलं। तर शहर प्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत युती करण्यावर ठाम आहेत आणि 35 ते 40 जागा मागणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे पुण्यात शिंदे सेना युतीत लढणार का स्वबळावर हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना 165 जागांवरती तुम्ही दावा धरू नये। आता मुलाखती सुरू आहेत, मोठी गर्दी जी आहे ती पाहायला भेटते। नाही, मी दावा करत नाही आहे। 165 उमेदवार आमच्याकडे तयार आहेत। युतीची बोलणी होणार आहे। त्या युतीच्या बोलणीमध्ये एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहेत। आज आपण बघितलं तर प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे 10-12 उमेदवार इच्छुक आहेत आणि आम्ही 165 कार्यकर्त्यांचा अहवाल हा शिंदे साहेबांकडे पोहोचवणार आहे। जो निर्णय घेणार ते एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे, पण आमची तयारी पूर्णपणे चालू आहे आणि युतीमध्ये जो निर्णय होईल तो आम्ही सगळ्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य करावं लागेल। जागांवरती तुम्ही अपेक्षित आहे, किती मुलाखती झाल्या, महायुती म्हणून तुम्ही ठाम आहे? जवळजवळ 500 फॉर्म इच्छुकांच्या या ठिकाणी 41 प्रभागामध्ये गेलेले आहे। जवळ 350 फॉर्म इच्छुकांचे जमा झाले। 2 सेशनमध्ये 18 आणि 19 2 दिवसामध्ये सगळ्यांच्या मुलाखती होणार आहे। जवळजवळ आज 21 प्रभाग आणि उद्या 20 प्रभाग असे 41 प्रभागाचे इच्छुकांचे मुलाखती होणार आहे। शेवटी युती होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या 41 प्रभागामध्ये त्या पद्धतीने आम्ही तपासणी करतो आहे, सगळ्यांची मुलाखत घेतो आहे। परंतु युती झाल्यात निश्चित सन्मानपूर्वक आम्ही जागा मागतो आहे आणि सन्मानपूर्वक जागा मिळावा म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे जे निर्णय घेतील ते आमच्या सर्व सन्मान्य शिवसैनिकांना मान्य असतात। कॅमेरामन सुमित भोसले सह सागर साम TV पुणे।